नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सिंपल ब्लाउज डिझाईन. तर ही ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी आपण फक्त लेसचा वापर करून सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर ह्या गळ्याची कटिंग मी अगोदरच केलेली आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 10 इंच घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे गळ्याला शिलाई मारताना इथे टाच पिन लावून घेते, जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही. त्यासाठी इथे टाच पिन लावून घेतलेले आहेत. टाच पिन लावून झाल्यावर इथे आपल्याला पाव इंचाची मार्जिन ठेवून एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जिथे गळ्याला कोण आहे तिथे मशीन थांबवून ह्या व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे जिथे कोण आहे तिथे आपल्याला छोटासा कट मारून घ्यायचा आहे आणि पूर्ण साईडने छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल आणि जशास तसा गळा येईल. त्यासाठी कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता ह्या टाच पिन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि कपडा पलटून घ्यायचा आहे. तर इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही. कमी वेळामध्ये होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. डिझायनर साडीवर किंवा आपल्या सिंपल साडीवरही ही डिझाईन खूप छान दिसते. कपडा पलटून झाल्यावर आपल्याला इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि जे आपले कोण आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. टीप मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपली जशी डिझाईन आहे तशी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि नंतरच टीप मारून घ्यायची. टीप मारताना इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इथे स्टोन आहे ते काढून घेतलेला आहे. बघा, अगदी कमी वेळामध्ये आपली सुंदर डिझाईन तयार होती. टीप मारून झाल्यावर आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. इथे टीप मारताना आपल्याला अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. ब्लाउज शिवताना ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. आणि आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि अस्तर फिटिंग झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर आपल्याला मागच्या साईडने 2 टक्स टाकून घ्यायचे आहेत. शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने टक्स टाकून घ्यायचे. बघा, आपला सुंदर असा फिनिशिंग सहित गळा शिवून तयार झालेला आहे. इथे आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे. तर इथे मी सुंदर अशी टिकल्याची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता.
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जिथे गळ्याला कोण आलेला आहे तिथे मशीन थांबवून व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कोण व्यवस्थित येईल. बघा मैत्रिणींनो, साधी आणि सिंपल आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.